पूर्ण विजय संकल्प हमारा, अनथक अविरत साधना, निशिदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्र धर्म आराधना. हे अतिशय प्रेरणादायक असं संघगीत आपण प्रत्यक्ष किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलं असेल. आणि यातून संघाची विजिगीषू वृत्ती किंवा विजयाकांक्षा किंवा आशावाद किंवा सकारात्मकता ओतप्रोत वाहताना दिसते. मग हे सगळं येतं कुठून? त्याची एक छोटीशी हकीकत किंवा प्रसंग मी आपल्याला सांगतो. नमस्कार. आयुष्यांवर ऐकू काही या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. सध्या आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या आयुष्यातल्या काही प्रेरणादायक घटना प्रसंगांचा आढावा घेतो आहोत. त्यात मागच्या भागात त्यांनी क्रोधावर विजय कसा मिळवला आणि एवढं मोठं कार्य कसं उभं केलं ते आपण बघितलं. आणि या भागात आपण त्यांची सकारात्मकता कशी होती त्याची एक छोटीशी हकीकत बघूया. एकदा डॉक्टरांनी आपलंच एक छायाचित्र पाहिलं कुणाकडे तरी, आणि त्या छायाचित्राच्या खाली असं लिहिलेलं होतं की टीच मी हाऊ टू डाय. तर ते डॉक्टरांना खटकलं. ते असं म्हणाले की इथे टीच मी हाऊ टू लिव्ह असं असायला हवं होतं. त्यातला डाय हा जो मृत्यूचा उल्लेख आहे, त्यातून जी नकारात्मकता व्यक्त होत होती ती डॉक्टरांना आवडली नाही, ती त्यांना खटकली. अर्थात अपरिहार्य परिस्थितीमध्ये बलिदान देणं किंवा बलिदान करणं हा भाग वेगळा, तो गौरवाचा भाग आहे, अभिमानाचा भाग असतो. परंतु सामान्यपणे महापुरुषांच्या जीवनामधून ते जगले कसे, आयुष्यभर त्यांनी काय कार्य केलं, ती प्रेरणा घेण्यासारखी असते. आणि डॉक्टरांच्या संबंध आयुष्यामधून जगावं कसं याचा आदर्श वस्तुपाठ केवळ स्वयंसेवकांनाच नव्हे तर सामान्य व्यक्तींना सुद्धा घेण्यासारखं आहे. की राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा विचार कसा करावा, त्यासाठी समाज संघटन कसं करावं, मग त्यासाठी समाजातल्या एकेका कुटुंबाला, एकेका कुटुंबातल्या एकेका व्यक्तीला कसं जोडत जावं आणि त्यांना एका उच्च ध्येयाच्या धाग्यात कसं बांधावं, आणि हे करण्यासाठी आवश्यक असलेली जी लोकसंग्रहाची जी वेगवेगळी कौशल्य आहेत ती कशी विकसित करावी, याचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर डॉक्टरांचं म्हणणं खरं आहे की हाऊ टू लिव्ह हेच त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. त्यांच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्या एकूण विचारात नकारात्मकता कुठे नको, सकारात्मकता पाहिजे. मरणाचा विचार नको, जीवनाचा, जगण्याचा आणि उदात्त जगण्याचा विचार असायला हवा. आणि दुसरं असं की हे जगणं कसं असावं याचं उदाहरण त्यांच्याच आयुष्यात आपल्याला आदर्श भरपूर पाहायला मिळतो. म्हणून तेही लोकांसाठी मननीय आहे त्यांचं वाक्य. तेव्हा संघामध्ये जी एक विजिगीषू वृत्ती आहे, जी विजयाकांक्षा आहे, जो आशावाद आहे, जी सकारात्मकता आहे, ती अशी मुळात डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातूनच पाझरत झिरपत सगळ्यांपर्यंत आली आणि पसरली. ती छोट्याशा या प्रसंगातून कशी व्यक्त होते हे आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.